वालाचे बिरडे आहे ते, हे तुम्हाला 50 रुपयाला 3 जोड्या मिळतील. आणि आंबा कसा आहे? आंबा 350 रुपये. ओके, हापूस आहे ना? 350. आंबा आहे तुम्हाला 350 रुपये डझनला मिळेल. आणि वालाचे बिरडे जे आहेत हे नक्कीच तुम्ही घेऊन इथून जाऊ शकता. जर तुम्ही टुरिस्ट आहात तर इथे आलात की नक्कीच हे पर्चेसिंग करा. वालाचे बिरडे नाही तुम्ही खाल्लेत त्याचा काय उपयोगच नाही अलिबागला येऊन. तुम्हाला परत सांगतो मी, वालाचे बिरडे एकदा नक्कीच घेऊन जा, पण ताजे घेऊन जा आणि कवळे घेऊन जा, झून घेऊन जाऊ नका. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आहोत अलिबाग डेपोच्या बरोबर एक्झॅक्ट बाहेर. पाहू शकता आपण, हा अलिबाग डेपो आहे, त्याच्या आपण बाहेर आहोत. बाहेर तुम्हाला इथे जी शॉपिंगची जी लाईन आहे, म्हणजे शॉपिंगचे शॉप्स वगैरे जे आहेत सर्व इकडे, त्याच्या बाहेर तुम्हाला इथे लेडीज बसलेले दिसतील. इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे आता सध्या आंब्याचं सीझन आहे, तर इथे तुम्हाला आंबे वगैरे फार चांगले मिळतील. हे फक्त सकाळीच येतात. तुम्ही इथे सकाळी लवकरच आलात तर तुम्हाला इथे चांगले आंबे घ्यायला मिळतील. राजापुरी वगैरे आहेत, हापूस आंबे आहेत. तर पाहू शकता आपण, ते तुम्हाला गावठी भाजी वगैरे मिळेल. पाहू शकता, गावठी भाजी मिळेल ना? तुम्ही सकाळी किती वाजता असता? 6 वाजता. 6 ते किती? 8. 6 ते 8. वा, नाव काय सांगा तुमचं? नाव सांगा काय नाव होतं? साक्षी भगत. साक्षी भगत. बघा, या मावशी आहेत इथे. या मावशीकडे तुम्हाला गावठी भाजी चांगली मिळेल. काय भाजी आहे? तोंडली, माठ, शेवगाची शेंगा. ओके, हा माठ आहे का? हा, माठ. ओके, बीट आहे. काय म्हणताय? हे बीट आहे. अरे हां, हे बघा, हे मेन वालाचे बिरडे. अलिबागमध्ये तुम्ही आलात आणि जर तुम्ही हे नाही खाल्लं तर अलिबागला येऊन काही उपयोग नाही आहे. पाहू शकता आपण, आंबे पण आहेत बघा, आंबे पण आहेत. तुम्ही सकाळी 6 वाजता येता काय? ओके, काय म्हणताय? आतमध्ये बसतात ना, हां, ते उशिरापर्यंत असतात. हे सकाळी थोडंसं आपलं घेऊन येतात घरचं. ओके, म्हणजे सकाळी जे आतमध्ये गल्लीवाले जे असतात लेटपर्यंत, फक्त हे बाहेर बसतात, ते फक्त लवकर जातात. ते आमच्याकडून यांच्याकडून घेतात आणि आतमध्ये बसतात. हा काय, असं आहे काय? डबल कमावतात. हां, म्हणजे तुमच्याकडून घेऊन ते आतमध्ये विकतात, तसं आहे ते. म्हणजे अमाऊंट डबल करतात. ते बोलू शकत नाही. आणि मी पद्धत तुम्हाला विचारतोय, असं काही नाही. डबलच करतात. त्याची इच्छा, आता काय बोलणार, शेवटी तो बिझनेसच आहे ना हो. मला. वालाचे बेरडे आपण मी आता घेतलेत. हे आम्ही फार खातो, म्हणजे अलिबागवाले सर्वच खातात हे सर्व. म्हणजे फार चांगली भाजी मिळते ही अलिबागला. आणि कवळी आहे ना एकदम. जर कवळी असेल तर सगळ्यात बेस्ट. तर मी आता ही पर्चेस केली आहे. हां, हे बघा, लगेच मोडली बघा, एकदम कवळी आहे. काय दिलात भाव? 50ला ना? बघा, 50ला मी एवढी पिशवी भरून घेतलेली आहे. तर तुम्ही या मावशींकडे आलात नक्की चेहरा बघून ठेवा. अशोका हॉटेलच्या बरोबर बाहेर बसतात त्या, तर त्यांच्याकडे येऊन तुम्ही ही भाजी घेऊ शकता. मावशी, आंबा कुठला आहे हा? राजापुरी. काय भाव आहे? 100ला 2 आहे, 3 करून द्या. 100ला 3. हो. हां, इकडे ताई. आणि तुम्ही सकाळी 6 ते किती असता? 6 ते 10. 6 ते 10. ताई. म्हणजे आपण आंब्याची साईज बघू शकता, काय जबरदस्त साईज आहे. मावशी, हात लावू काय? भाऊ तो चांगला घ्या. हा घ्या. कुठला हा? आपण साईज बघू शकता, आंब्याची साईज. आता माझा चेहरा आणि या आंब्याची साईज ऑलमोस्ट सेम आहे. एवढा मोठा आंबा आहे. अलिबागचे फेमस आंबे पाहू शकता आपण. सकाळी तुम्ही रोज असता आणि हे आंबे परत मिळतील ना कोणी आलं तरी घ्यायला? आता जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत. सोमवारी मिळतील ना परत? ओके. मावशींनी ना इथे आता फणस विकायला आणलेत. फणस बघा किती मोठा आहे. काय भाव आहे फणसाचा? हा, 500 रुपयाला एक. फणस 500 रुपयाला एक ना? तर बघू शकता आपण. तुम्ही इथंच बसता का फणस घेऊन? आतमध्ये जाता मार्केटला? हां, आता ही जी त्यांनी रिक्षा भरून जर आणलेत ना फणस, हे बघू शकता आपण.
या फणसाची साईज हे 500 रुपयापासून फणस चालू आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही कमी करू शकता. ह्या ज्या मावशी आहेत यांच्याकडून तुम्ही जे फणस घेऊ शकता आणि तुम्हाला कमी करून त्या देतील. झाडू पण आणलेत विकायला इथे. ह्याला कुठं झाडू बोलतात? बुतारा बोलतात ना, काय बोलतात? ह्याला बुतारा म्हणतात. तर 50-60 रुपयाला तुम्हाला हा पण झाडू इथे मिळून जाईल. हा कापा आहे ना? कापा आहे ना? कापा फणस आहे बघा. कापा नाही बोलतात? कापा नाही का बरका आहे? सकळा. तो मोठा घर लांबावाला. हा लांबा घर आहे काय? ओके ओके. याच्यात घरे कमी असतात पण साईज मोठी असते असं आहे ते. हा जो फणस आहे ना हा कापा पण नाही बरका पण नाही. हा कुठला बोलला? सकळा बोललात ना? सकळा. हा जो फणस आहे ना तर कापा पण नाही बरका पण नाही. ह्याचं नाव आहे सकळा फणस. तर ह्याची साईज जी असते ना फणसाच्या बियाची फणसाच्या गऱ्याची ती मोठी असते, लांबी असते. बघू शकता आपण. याची काय किंमत बोल? 500 रुपयाला बोलतात. पण तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही बार्गनिंग करून इथे तुम्ही फणस घेऊ शकता विकत. इकडे पण या मावशींनी आंबे ठेवलेत. मावशी हापूस आहे ना? आणि हे गावठी आहेत काय? गावठी हापूस आहे काय? आणि हा पण गावठी हापूस आहे. काय काय भाव दिलात? 450 रुपये डझन. डझन काय भाव दिलात? 400 रुपये डझन. पाहू शकता आपण गावठी हापूस आहे ना? आतून काळा आणि असा निघणार ना काय मार बसलेला? ओके. तुम्ही पाहू शकता आपण ही पूर्ण लाईन तुम्हाला इथे आंबे मिळतील. परत गावठी भाजी मिळेल. तर नक्कीच या. पण तुम्हाला सकाळी लवकर यायला लागेल. सकाळी लवकर जर आलात तर तुम्हाला आंबे वगैरे किंवा गावठी भाजी वगैरे फार चांगली मिळेल. नक्कीच ट्राय करा इकडे येऊन. पाहू शकता आपण या मावशींकडे पण गावठी केळी आहेत. फणसाच्या बिया संपले का? आंबे होते का भरपूर? काय दिलात भाव? 800 रुपये डझन दिलात काय? 250 रुपये डझन. ओके. इकडे पण या मावशी बघा भाज्या घेऊन बसल्यात. भाज्या आहेत, फुलं आहेत. मावशी गावठी आहेत का ही पण भाजी सगळी? गावठी भाजी आहे सगळी ना? गावठी भाजी ना? हा आंबा कुठला? केसर आहे काय? केसर आहे ना? आणि हा राजापुरी. हे पण पाहू शकता आपण भेंडी पूर्ण गावठी आहे. आणि हे गावठी आंबे आहेत. इथे पुढे जरी गेलो आपण तरी फणस वगैरे. परत गावठी हापूस, राजापुरी आंबा. आपण गावठी हापूस. काय दिलात भाव मावशी? भाव काय दिला त्याचा? गावठी हा 400 रुपये डझन. आणि राजापुरी कसा दिलात? 200ला 3-4 घ्या. ओके 200ला 4. आणि हा पण गावठी हापूस आहे ना? ओके. आणि फणस काय दिलात? ना अख्खा किंवा कापून दिलात तर काय भाव देणार असं बोलतोय? 700 रुपये. ओके. अख्ख्याचे 400 रुपये. 600 रुपये. ओके. म्हणजे हा आपण जर अख्खा जर घेतला तर 600 रुपयाला पडेल. बघा मंडळी मी हे आंबे घेतलेत विकत. मला 200ला 5 दिलेत. साईज मजबूत साईज आहे, एकदम मोठी साईज आहे. हे बघा इथे पण गावठी भाजी मिळेल तुम्हाला. हे कशी दिली भाजी तुम्ही? 50 रुपये. पूर्ण ती जुडी आहे ना? ती जुडी आहे ना? पूर्ण जुडी आहे. तुम्ही पाहू शकता राजापुरी आंबा. घेऊ का हातामध्ये? पाहू शकता आंबा. साईज बघू शकता आंब्याची. मस्त असा आंबा आहे. हे पण लिंबू आहेत का? गावठी लिंबू आहेत का? ही सर्व भाजी म्हणजे गावठीच आहे. फणस कितीला आहे काय? पण कितीला आहे का? मला आता नको आहे सध्या. मी व्हिडिओ काढतोय.
काय काय भाव सांगा त्याचा? याचं 800 रुपये 700 देतात. ओके, हा मोठा 800 रुपये 700ला देणार. ओके, म्हणजे सगळे तेच भाव आहेत. जवळपास तोच भाव आहे ना सगळ्यांचा. कमी जास्त होतील. चिंचेचा गोळा कसा आहे? या 50 रुपयाला एक. 50 रुपयाला एक. जर तुम्ही चिंच खात असाल तर नक्कीच घेऊन जा. 50 रुपयाला एक आहे. बघा मावशी बघून ठेवा. या नाही इथे बघा मावशी, इथे बघा कॅमेऱ्यात बघा. या मावशीकडे येऊन तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही डेपोच्या समोरून जर ह्या गल्लीमध्ये गेलात तुम्हाला इथे सर्वच भाज्या फुलं बरेच आयटम मिळतील. आंबे वगैरे सर्व अवेलेबल आहेत. हे काय गावठी आंबे आहेत की कसं काय? हे पण हा आंबा कसा आहे? 200 रुपये डझन. पाहू शकता आपण गावठी आंबा आहे. हा पण केसर आहे ना? ओके. आणि हे गावठी आहेत. ओके, रायवळी आहेत. हा गावठी हापूस आहे. आपण गावठी हापूसच आहे ना? आंबे सर्व बघू शकता आपण. हा तोतापुरी आंबा आहे. आपण गावठी आहे काय? गावठीच ना? काय भाव काय दिलात? 200ला 4. बघा या मावशी बघून ठेवा. तुम्ही याच्याकडे येऊन तुम्ही आंबे घेऊ शकता. पुढे पाहू शकता आपण शेंगा वगैरे आहेत. गावठी कांदे आहेत. फणस आहेत. मावशी भाजी कसली आहे? हा कुठली? शेवल्या. ओके, जंगली भाजी आहे ती. ओके, पाहू शकता आपण शेवलं बोलतात. शेवलं. बघा आमच्याकडे या भाजीला शेवलं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही जंगली भाजी आहे. ही फक्त याच महिन्यात मिळते. बघा या मावशी बघू शकता तुम्ही. या मावशीकडे बघून ठेवा. मावशी चेहरा दाखवा. हां, चेहरा. या मावशीकडे आला तर तुम्हाला सफेद कांदे आणि ही भाजी नक्कीच मिळेल. आणि मावशी भाजी कधीपर्यंत अवेलेबल असते ही? 15 दिवस फक्त. बघा 15 दिवसामध्ये तुम्हाला ही भाजी मिळू शकते इथे. 15 दिवसापर्यंत फक्त. कांदा काय दिलात भाव? 250 रुपये एक माळ. हां, बघा 250 रुपये एक माळ अवेलेबल आहे इकडे. तुम्ही बघा आपल्या या आजी, परत दुसऱ्या आजी आहेत. यांच्याकडे गावठी अंडे मिळतील. आजी काय भाव दिलात अंड्याचा? 15 रुपये एक. बघा याच्याकडे तुम्ही अंडं घेऊ शकता. 15 रुपये एक अंडा आहे. इकडे बऱ्याच जागे तुम्हाला सर्वीकडे भाजी मिळेल. आंबे मिळतील. तर नक्कीच या मार्केटला येऊन तुम्ही पर्चेसिंग करू शकता. इकडून तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण सकाळी तुम्हाला 6 ते 10च्या आसपास यायला लागेल तरच तुम्हाला मिळेल. आणि ह्या गल्लीत जर तुम्ही दिवसभर या मार्केटला भाजी वगैरे मिळेल, पण थोडीशी महाग मिळेल बाहेरपेक्षा. बाहेर जे तुम्हाला मी दाखवलं भाजीवाले जे रोडला बसलेत मेन रोडला, ते तुम्हाला भाजी स्वस्त पडते. ते सकाळी 6 ते 10 असतात. बाकी या गल्लीमध्ये तुम्हाला दिवसभर आंबे मिळतील आणि भाज्या पण मिळतील. तर इकडे सगळीकडे तुम्हाला भाजी अवेलेबल आहे. सगळी आपली गावठी भाजी आहे काय? हे बघा सगळी गावठी भाजी आहे. आंबा बघा गावठी ऑफिस हो गया. काय भाव दिलात? 400 रुपये डझन. हे पण सर्व हे पण 400 डझन आहे काय? वा. बघा यांच्याकडे तुम्ही आलात, या गल्लीमध्ये आलात, डेपोच्या समोर आतमध्ये आलात, या ताईंकडे तुम्हाला गावठी हापूस मिळतील. हा कुठला आंबा आहे हो? नवीन आंबा दिसतो. घेऊ की हातात घेऊ चालेल का? आता हा आंबा कुठला आहे का? त्या मावशीन पापलेट. आता हा नवीन नाव ऐकलंय पापलेट आंबा. बघू शकता काय नवीनच आहे. तर तुमच्याकडे याला काय बोलतात तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये. काय भाव आहे हा आंबा? 300 रुपये डझन. आणि हा कुठला आंबा आहे? पायरी आहे. बघा पायरी आंबा आहे. 250 रुपये डझन आहे पायरी. आंब्याची साईज व्यवस्थित आहे. टेन्शन नाही काहीच. बापरे. हां गावठी अंडी पण इथे अवेलेबल आहेत.
या मावशींकडे तुम्हाला गावठी अंडी मिळतील. बघून ठेवा, चेहरा बघून ठेवा मावशींचा. आंबे पण आहेत ना गावठी हे? ह्यांचे आहेत का? तुमचे आहेत काय? हो आजी तुमचे आहेत का हे आंबे? हे कुठल्या पायरी आहे का काय आहे? बाटली आंबा हातात घेऊ काय? हा बघा, हा बाटली आंबा. आता मी हे नाव पहिल्यांदा ऐकलं आहे, बाटली आंबा. तुम्ही जर नाव ऐकलं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. काय भाव आहे हा? 300 रुपये डझन. बघा पाहू शकता आपण 300 रुपये डझन आहे. तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. हापूसपेक्षा पण गोड आहे काय? उभे राहा तुमचा चेहरा दाखवा, चेहरा दाखवा. हां बघा, या आजींना इथे आलात की यांना ओळखा आणि यांच्याकडून नारळ आंबे वगैरे घेऊ शकता. यांच्याकडे पण आहेत, पपया वगैरे आहेत. हा एकदम गावठी पपया आहे. साईज बघा, पपया बघा किती मोठा आहे, लांबाचा लांबा. गोड असेल ना? एकदम एकदम गोड आहे ना? ओके. बघा यांच्याकडे पण येऊन तुम्ही पपया घेऊ शकता. गावठी पपया म्हणून मी खास करून दाखवतो आहे. आणि गावठी अंडी आहेत. बघा इथे तुम्ही या मार्केटला ना फुलं वगैरे सकाळ सकाळ तुम्हाला सर्व काही मिळेल इथे देवाच्या पूजेसाठी. त्या मावशींकडे बघून ठेवा. ह्या ज्या आजी आहेत आणि या एक मावशी आहेत, यांच्याकडे तुम्हाला फुलं मिळतील. हो तुम्ही पण फुलं देता काय का पानं विकता? फुलं पानं सगळं यांच्याकडे मिळतील तुम्हाला. कसा दिला वाटा हा? 20 रुपयाला फुलं का ही? हे जायफळ गावठी आहे काय? पाहू शकता आपण जायफळ गावठी आहे. चला तर मंडळी, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंटवर कळवा. मी तुम्हाला बऱ्यापैकी गावठी भाजी दाखवली, गावठी आंबे दाखवलेत. जर तुम्हाला जर पर्चेसिंग करायची असेल तर तुम्ही सकाळी 6 ते 10च्या आसपास, 10च्या अगोदरच या, 9पर्यंत या. तरच तुम्हाला इथे चांगली अशी म्हणजे फ्रेश भाजी मिळेल. नाहीतर तुम्ही 9 नंतर आलात तर लगेच संपून जाते भाजी इथे. कारण की ते दुसरे जे व्यापारी असतात ना ते पण इथे भाजी घेऊन ती जास्त भावामध्ये विकतात परत. तर तुम्हाला थोडी स्वस्तामध्ये हवी असेल तर नक्कीच इथे या. तुम्ही आपल्या अलिबाग डेपोच्या जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इथे समोरच ह्या मार्केटला पूर्ण या लाईनीमध्ये तुम्हाला भाजी मिळेल. आंबे मिळतील. इकडे पण असतात त्या पाठीमागे या साईडला. हा जो रोड आहे ना इथे पण असतात आणि या रोडला पण पुढे असतात. आणि पुढे एक लेफ्ट गेला आहे त्या गल्लीमध्ये तुम्हाला ते भाजी अजून पण मिळेल, पण थोडीशी महाग मिळेल. तर डेपो लक्षात ठेवा. डेपोच्या बरोबर बाहेर या मावशी पण बसतात इथे. इथून मी भाजी घेतली आत्ता. तर बाकी तुम्हाला पुढे पण अवेलेबल आहेत. पण सगळे आता इथे पूर्ण लाईन लागली होती, पण त्यांची भाजी वगैरे सगळे संपली म्हणून ते सगळे निघून गेलेत. आता वाजले सकाळचे 7:45. तर तुम्ही बघा 7:45लाच इथे हा जो मेन रोडचा मार्केट हा उठलेला आहे. आणि आतमध्ये गेलात का तुम्हाला भाजी वगैरे मिळेल, पण थोडीशी महागच मिळेल. तर तुम्ही विचार करा तुम्हाला कसं घ्यायचं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जसं यायला जमेल त्याप्रमाणे या आणि इकडे येऊन तुम्ही भाजी घेऊ शकता. आणि जर तुम्ही टुरिस्ट असाल तर लवकरच या. जर तुम्हाला लवकर निघायचं असेल तर लवकर घेऊन तुम्ही भाजी इथून घेऊन जाऊ शकता. चला तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब तर कराच. चला तर मग